नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय 2 महिने टिकणारा खुसखुशीत खाऊ. झटपट बनतो आणि खायला एकदम टेस्टी. चहासोबत तर खूपच भारी. त्यासाठी इथे मी घेतलंय 2 सपाट वाटी भरून मैदा. मैदा चाळून घ्यायचा. वजनाने हा मैदा पाव किलो आहे. ह्यात घालूया पाऊण ते 1 चमचा अख्खे जिरे. खाताना जिरे दाताखाली आले की मस्त लागतात. आणखी यात घालूया पाऊण चमचा ओवा. ओवा हाताने चुरून घालायचा. थोडीशी 1 चमचाभर कसुरी मेथी, पाऊण चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि ही पिठी साखर. पिठी साखर फक्त पाव चमचा घातली आहे. हाताने हे सगळं मिक्स करून घेते. तिखट आवडत असेल तर थोडीशी मिरची पावडर ह्यात घालू शकता. पण आपण घेतलेल्या एवढ्याच साहित्यात सुद्धा शंकरपाळी खूप मस्त लागते. चहासोबत तर एकदम भारी लागते. ह्यात घालण्यासाठी तेल गरम करून घेते. तेल किती घालायचं बघा. 2 वाटी मैद्यासाठी 2 चमचे तेल घालायचं. वाटी मोठी होती म्हणून चमचा पण त्याप्रमाणे थोडासा मोठाच घेतला. म्हणजे आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा असतो तेवढा. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. हे बघा, ह्यात चिमूटभर मैदा घातला की असं झालं पाहिजे. इतपत गरम तेल हवं. गरम तेलाचं मोहन मैद्यात घालून घेते. सुरुवातीला खूप जास्त गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करते. 1 मिनिटानंतर मग हातानेच मिक्स करायचं. म्हणजे संपूर्ण मैद्याला तेलाचं मोहन एकसारखं लागेल. हाताने या पद्धतीने करून सर्व मैद्याला तेल लावून घेते. मैद्याच्या कणाकणाला तेलाचं मोहन लागलं पाहिजे. असा ह्या पद्धतीने मुटका झाला पाहिजे आणि तो पटकन तुटला पण पाहिजे. इतपत तेलाचं मोहन घालायचं. आपण घातलेल्या तेलात जर असा मुटका झाला नाही तर गरजेप्रमाणे मैद्यात वरून अर्धा ते 1 चमचा कच्चं तेल घातलं तरी चालेल. 3-4 मिनटं वेळ देऊन हे मिक्स करून घेतलं. आता यात घालूया पाणी. साधं रूम टेम्परेचरचंच पाणी आहे. थोडं थोडं पाणी घालत मळून घेते. हे आपल्याला जरा घट्टच मळायचं आहे. किती पाणी लागलं ते पुढे सांगतेच. पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालून मिक्स करायचं. 3-4 मिनटात बघा असं जरा घट्ट पीठ मळलं आहे. म्हणजे चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट, आपल्या पुरीच्या पिठाप्रमाणे. हे पीठ मळण्यासाठी पाऊण वाटी पाणी लागलं. हे बरोबर झालं आहे. आता ज्या भांड्यात तेल गरम केलं होतं त्यात हा मैदा घालून ह्या पद्धतीने करून घेते. पीठ मळून झालं आहे. 5-6 मिनटासाठी झाकण देऊन ठेवते. 5-6 मिनटानंतर बघूया. वेळ असेल तर 10-15 मिनटं ठेवलं तरी चालेल. पीठ पुन्हा थोडंसं मळून घेते. गरम तेलाचं मोहन घातल्याने बघा पिठाला आत जाळी पडल्यासारखी दिसते. ह्यानेच आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होतात. ह्याचे गोळे करून घेऊया. आता ह्याची एक मोठी पोळी लाटून घेते. तेलाचं मोहन परफेक्ट झाल्याने हे लाटायला कोरडा मैदा किंवा तेल ह्याची अजिबात गरज पडत नाही. ही पोळी जाड न ठेवता आपल्याला जमेल तेवढी पातळ लाटून घ्यायची. लाटताना अलटी-पलटी केली तरी चालेल. वाटल्यास पिठाचा गोळा खूप मोठा न घेता 1 चपाती एवढाच घ्या, पण छान पातळ लाटा. ह्या पद्धतीने मी पातळसर पोळी लाटून घेतली. आता शंकरपाळी फुगू नये त्यासाठी पोळीवर काट्या चमच्याने असे टोचे मारून घेते. त्यानंतर सुरीने किंवा पिझ्झा कटरने याप्रमाणे शंकरपाळी कापून घेऊया. आपल्या आवडीप्रमाणे शंकरपाळी छोटी मोठी करू शकता. मी ह्या पद्धतीने कापली. ह्या शंकरपाळ्या एकावर एक काढून ठेवल्या तरी चालतात. तेलाचं मोहन घातल्याने त्या एकमेकांना चिकटत नाही. पण तरीही एका वेळेस फार ढीक करू नका. शंकरपाळी तळण्यासाठी लोखंडी तव्यात तेल गरम करायला ठेवले. आधी एखादी शंकरपाळी घालून बघायची. शंकरपाळी अशी पटकन वर आली पण करपली नाही, म्हणजे हे तेल खारी शंकरपाळी तळण्यासाठी योग्य गरम झालं आहे. आता शंकरपाळ्या तेलात सोडून घेऊयात. तेलात बसतील तेवढ्या शंकरपाळ्या सोडायच्या. त्यानंतर मध्ये काटा चमच्याने फक्त असं मध्ये फिरवून अलगदपणे सोडवून घ्यायच्या. मध्यम आचेवर शंकरपाळ्या तळून घेते. 1 मिनिटानंतर झाऱ्याने ह्याप्रमाणे खालीवर करून घ्यायचं. म्हणजे सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तळल्या जातील. थोडीशी कसुरी मेथी घातल्याने तळताना मस्त खमंग वास येतोय. शंकरपाळी सतत मिक्स करत राहायचं. जास्त करपू न देता असा छान गोल्डन कलर आला की शंकरपाळी तेलातून काढून जरा निथळून घ्यायची. खारी शंकरपाळी पटकन तळून होते.
2 वाटी पिठात भरपूर शंकरपाळ्या तयार झाल्या. 2 महिने छान टिकतात. शंकरपाळी खूप जास्त जाडसर लाटली तर नंतर मऊसर पडू शकते. तळायलाही वेळ जास्त लागतो. त्यामुळे अशी खारी शंकरपाळी पातळसरच लाटायची. मस्त खुसखुशीत होते. कोणीही पटकन उचलून तोंडात घालेल. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.